प. पु. गोविंद महाराज यांचा जन्म माघ शुद्ध 2/1809 दि 15 जानेवारी 1888 ला श्री रामचंद्र व सौ अंबाई उपळेकर या सुशील दाम्पत्याचा पोटी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुदोजी हायस्कूल फलटण व नुमवी विद्यालय पुणे येथे झाले. नंतर पुढील उच्च शिक्षण बीजे मेडिकल स्कूल पुणे येथे होऊन 1910 साली ते डॉक्टर झाले. सन 1913 साली त्यांचा विवाह शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांचे घराण्यातील दुर्गा यांच्याशी झाला. लग्नानंतर दुर्गा यांचे नामकरण सौ रुक्मिणी असे झाले. लग्नानंतर वर्षभरात ते सैन्यात शुश्रूषा विभागात दाखल झाले. सन 1914 मधील पहिल्या जागतिक महायुद्धात ते इंग्लंडमध्ये गेले. इंग्लंड युरोपातील उत्कृष्ट कामगिरीनंतर आफ्रिकेतील नेरोबी येथे त्यांची नेमणूक झाली. ब्रिटिश सर्जनचा तोडीची घायाळ सैनिकांची मनोभावे अविश्रांत तत्पर सेवा गौरवास्पद ठरली. इंग्रज सरकारने या अलौकिक कामगिरीबद्दल रौप्य व सुवर्ण पदक महाराजांना प्रदान करून सन्मानपूर्वक गौरव केला. महायुद्ध समाप्तीनंतर उत्तर हिंदुस्थानात रावळपिंडी येथे त्यांची नेमणूक झाली. युद्धभूमीवरून मरणोन्मुख व भीषण अवस्थेत आलेल्या शेकडो जवानांच्या देहावर दररोज शस्त्रक्रिया करण्याने देहाच्या क्षणभांगुरतेची तीव्र जागृत जाणीव महाराजांना बोचत राहिली. व या आकस्मिक आलेल्या विरक्तीने त्यांची वृत्ती अतीव अंतर्मुख झाली. मानवी जीवनाच्या शाश्वत ध्येयाचा चिंतनशील शोध घेऊ लागली. चिंतन मननाच्या असीम एकाग्रतेमध्ये नेरोबी ते रावळपिंडीपर्यंतच्या कालावधीमध्ये महाराजांना स्वप्नामध्ये दिगंबर अवस्थेतील दिव्य महापुरुषांचे रोमांचकारी दर्शन घडत असे. स्वप्नदर्शनाचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडविणाऱ्या मौलिक क्षणाची त्यांना आतुरता लागली. बेटी लागे जीवा लागलीसे आस अशा व्याकुळ मन स्थितीत स्वप्नातील लोकोत्तर विभूतीच्या ठावठिकाणाचा शोध घेण्यात मन मनोमैदान झाले. 1920 मध्ये रावळपिंडीहून फलटणला रजेवर आल्यावर फलटण निवासी रावसाहेब गोविंदराव रानडे यांचे हार्दिक सहकार्याने व मार्गदर्शनाने महाराज पुसेसावळी जी सातारा येथे गेले. स्वप्नात दिसलेला महापुरुष प्रत्यक्ष दिसताच अंतरीची खूण पटली व दिसो परतत्व डोळा रिघो महाबोध सुकाला या पिपासेने झपाटलेल्या उत्कंठतेने महाराज व सद्गुरूंची प्रथम भेट झाली व पूज्य गोविंद महाराजांचे भानच हरपले व श्री सद्गुरू चरणारविंदशी समर्पित धागे जुळले गुंतले ते कायमचे. हा दिव्य महापुरुष म्हणजेच पुसेसावळीचे श्री कृष्णदेव महाराज होत. श्री कृष्णदेवांची सतेज सावळी दिगंबर मूर्ती प्रत्यक्ष पाहून गोविंद महाराजांचे भानच हरपले. त्यावेळी गोविंदकाका मिलिटरीच्या वेशात सुटाबुटात होते. या पहिल्या भेटीत श्रीकृष्णदेव म्हणाले, हे नाटकी ध्यान इकडे कशाला आले. नि काका विघळून गेले. त्याच क्षणी सोन्यासारखा संसार नोकरी सोडून ते गुरुसेवेत मग्न झाले. घरी हाहाकार उडाला. वडील बंधू आले नि जबरदस्तीने काकांना घेऊन गेले. त्यावेळी श्रीदेव म्हणाले, गोविंदा लवकर ये रे. वडीलबंधूंनी समजावून सांगितले पण गुरुचरण ध्यास लागलेले. काका कत नाहीत हे पाहून याला वेड लागले म्हणून त्यांना बांधून घेऊन बंधू वेड्याच्या इस्पितळात घेऊन गेले. तिथे डॉक्टर म्हणाले, मी रुग्णाशी बोलूनच मग दाखल करेन. त्यावेळी विचारलेल्या सर्व प्रश्नांची काकांनी समर्पक उत्तरे दिली आणि डॉक्टरांनी निर्वाळा दिला, हा माणूस वेडा नाही. मग सर्वजण फलटणला परतले. काका लगेच पळून 70 ते 80 किलोमीटर अंतर चालून पुसेसावळीस गुरुसेवेत दाखल झाले. नि खडतर सेवा चालू झाली. सद्गुरू करतील तसे आपण करायचं हे काकांनी मनोमन ठरवून टाकले. मग दिवस दिवस डोहात बसणे, अन्न पाण्याविना डोंगर तुडविणे, काट्याकुट्यात निवडुंगात पळणे, गरम वाळूवर भर उन्हात ओताणे, झोपणे, गुरुचरणास हात लावताच लाथा बुक्क्यांचा वर्षाव. पण या हाल अपेष्टना काकांनी भीक घातली नाही. सद्गुरूंनी लावलेल्या सर्व कसोटीतून काका पार झाले. श्रीकृष्णदेव आनंदित झाले नि आपल्या कृपा कटाक्ष टाकून आपल्या शिष्यास निरखून पाहिले नि देव म्हणाले, गोविदा लाई सोसले रे तू. आणि देवांनी आपल्या चित्तशक्तीत समद डबुल गोविंदाला संकर्मित केले नि शिष्य कृतार्थ झालेला पाहून देवांना अपार धन्यता वाटली नि देवांनी काकांना पुन्हा जाऊन संसार करण्याची आज्ञा केली. पुढील भागात